दुसरी लाईन लागते आणि बाजूला परत तिसरी लाईन लागते. मग मागे जे असतात ना सगळे असे अटकून राहतात. म्हणजे कुठेतरी वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष आहे त्याच्यावर. ते असतात तेव्हा ठीक असतं, पण जे नसतात तेव्हा पूर्ण ट्रॅफिक होऊन किती जातं. वेळ असतात तिथे वाहतूक पोलीस? आता ते मी तर दिवसभर नसतो, पण जेव्हा मी असतो तेव्हा बघतो किती आहे तिकडे, तर तोपर्यंत सगळं सुरळीत असतं. नंतर मग गडबड चालू किती असते. वाजेपर्यंत असतं? आता मी तर दुपारी 1-1.5 वाजता निघून जातो घरी जेवायला, नंतर संध्याकाळी येतो. तोपर्यंत असतात, कधी कधी लवकर तर निघून जातात. त्या हिशोबाने आता जवळजवळ 12 वाजलेले आहेत. इथे वाहतूक पोलीस महिला आपल्याला दिसते आणि इथे वाहतुकीची कोंडी पण आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर इथे 2 रिक्षा स्टँड आहेत. एक फुलपाड्याचा, एक जीवदानीचा आहे आणि इथे एक रिक्षा स्टँड आहे. आणि तिथे बघा अंधेरी नगरीनी चौपट राजा. आता हे सगळे बसच्या लाईनीसाठी इथे रस्त्यात उभे आहेत. म्हणजे जवळजवळ उद्या जर या सगळ्या गोष्टींचं काही वेगळा अर्थ काढायचा असेल, एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? कारण पहिली लाईन अशी मी पाहतोय की ती आता बघा ही बस इकडनं जाईल, बरोबर आहे. आता बघा बस टर्न मारताना इथे दिसते, बसला टर्न मारायला जागा नाही आहे, त्यात इथे हे मंडप बांधलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी बस इथे चालू शकत नाही अशी परिस्थिती वसई विरार शहरामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी प्रशासनाचा वसई विरार शहराकडे दुर्लक्ष आहे. आता बघा ही गाडी कशी चालली आहे ह्याचं मी तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवतोय. बघा ही बस तिथे थांबली, आता बस तिथे थांबली याचा अर्थ वाहतुकीची कोंडी निर्माण होणार. बघा बस तिथे थांबली, लोक बस पकडतायत. म्हणजे साधं एक रिक्षा स्टँड सुद्धा विरार शहराला प्रशासन देऊ शकलं नाही. बरोबर आहे ना? हे यांच्या समोर 4-4 पुढे ट्रॅफिक जाम करून ठेवताय. हे खरं आहे. पोलीस होऊन काय हे करत नाही. सगळं हप्ते घेऊन सगळं हप्ते घेतात सगळे लोक. बघितलं. आता पोलिसांबद्दल, वाहतूक पोलिसांबद्दल लोकांचं काय मत आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे ना? पैसे अजिबात कमी करत नाही. 4-4 सीट नेतात, पाहिजे तसे भरून नेतात. आणि ते पोलीस लोक, हवालदार लोक काही करत नाही. समोर 4 सीट मी बघितलं ऐकलं तुमचं, बरोबर आहे. 4-4 सीट नेतात पोलिसांसमोर. ते बघा मी दाखवतो. बघा 4 सीट गेला बघा. आणि मॅडम इथे उभे आहेत मस्तपैकी, स्टॅच्यू आहेत मॅडम. इथे बिंदास पोलीसवाले 4-4 सीट भरून घेऊन जातात आणि मॅडम उत्तर देतात आहेत. आता मॅडम महिला आहेत म्हणून आपण त्यांना काही बोलू शकत नाही, परंतु कुठेतरी वाहतूक पोलिसांचा वसई विरार शहराकडे दुर्लक्ष आहे. त्याचं ताजं उदाहरण मॅडम. ओ मॅडम हे बघा ना 4 आहेत भरलेत. जा ना. हा मग 4 सीट भरून चाललेत ना. अहो 4 सीट भरलेत ना. 4 सीट अलाउड आहे का? अलाउड आहे का? मग करा ना कारवाई मॅडम, कारवाई करा ना. मी लांबून मग थांबवा ना त्यांना. फोटो काढा त्यांचे फोटो काढा ना मग त्यांचे. बघा 4-4 सीट पोलिसांसमोर, वाहतूक पोलिसांसमोर 4-4 सीट रिक्षावाले भरून चाललेत. आणि मॅडम सांगतात त्यांच्याकडे मशीन नाहीये. यांच्याकडे मशीन का नाही याचं उत्तर यांच्या वरिष्ठ पोलिसांनी द्यायला पाहिजे. जनतेला पूर्ण अधिकार आहे. जनता जनार्दन आहे. जनतेच्या टॅक्समधून तुम्हाला पगार मिळतो, परंतु इथले वाहतूक पोलीस कसं काम करतात त्याचं एक ताजं उदाहरण आहे.